आज राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीचं मतदान होत आहे. मात्र या मतदान प्रक्रियेमध्ये पूर्णतः गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यात. काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. काही ठिकाणी बोगस मतदान केलं जात आहे. तर काही ठिकाणी चक्क पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय की या निवडणुकीमध्ये जी शाई बोटाला लावली जाते ही शाई चक्क निघलेली पाहायला मिळते. कारण यावेळेस शाई न लावता मार्कर पेनचा वापर केला जातोय आणि हा जो पेन आहे त्याच्यातली जी इंक आहे ही इंक अगदी इझिली रिमूव्ह होताना पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी बोगस मतदान किंवा दुबार मतदान जास्त प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्यावर खरं तर आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोद आहेत. सर, काय सांगाल, अशा पद्धतीने अचानक पेन वापरण्याचा निर्णय घेणं हे खरं तर कायदेशीर दृष्टिकोनातून खरंच योग्य आहे का? किंवा अशा पद्धतीने जर शाई निघत असेल तर या सगळ्याचा लोकशाहीसाठी हे किती मारक आहे? पारदर्शक आणि प्रामाणिक वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे. परंतु संविधानिक नैतिकता कोणती न पाळता इलेक्शन कमिशननी अपारदर्शक पद्धतीने निर्णय कोणताही घेऊ नये असं सुद्धा त्याच्यामध्ये ध्वनित होते. परंतु आपण पाहिलं की यावेळेस मार्कर वापरण्याचा प्रयत्न किंवा मार्कर वापरण्याचा प्रकार सुरू झाला. पण ही पद्धत सुरू करताना शाई वापरायची नाही आणि मार्कर वापरायचा याबद्दल राजकीय पक्ष जे निवडणुका लढवतात त्यांना कळवायला पाहिजे होतं. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं जे मतदार निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेतात आणि लोकशाहीची चाकं सक्रिय करतात, त्या मतदारांना विश्वासात घेणं आवश्यक आहे, की यावेळेस आम्ही अशा-अशा प्रकारचं मार्कर वापरणार आहे आणि त्याबद्दलचं कन्सेन्सस घेऊन म्हणजे लोकमत तयार करून एक पार्टिसिपेटरी डिसिजन मेकिंगची प्रक्रिया झाली पाहिजे. अशी कोणतीही प्रक्रिया न करता अचानकपणे मार्कर इंट्रोड्यूस करण्यात आलं. मग अनेक जणांनी ते दाखवलं सुद्धा, की मार्करनी जे मतदान करून आले त्यांनी शाई काढून दाखवली लगेच. आणि याचा अर्थ काय आहे, की नवीन-नवीन प्रकारची बदमाशी करायची, नवीन-नवीन प्रकारच्या चुका मुद्दाम करायच्या आणि कायद्यामध्ये स्पष्टता नसलेल्या ठिकाणांचा गैरवापर करायचा आणि त्यातून बोगसपणा वाढवायचा हा जो प्रकार सुरू आहे, हा अत्यंत वाईट आहे. दुसरा एक मुद्दा आपण पाहिला असेल तर 2014 पासूनच्या निवडणुका, प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही शंकास्पद प्रकार कसे होतात. प्रत्येकच विजय हा शंकास्पद किंवा कलंकित कसा आहे, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण की लोकशाहीमध्ये निःशंकपणे निवडणुका झाल्या पाहिजे आणि जे निवडून येणारे उमेदवार आहे, ते सुद्धा शंका-कुशंकांच्या पलीकडचे असले पाहिजे. ते आपल्याला दिसत नाही. आता काँग्रेसच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये बदमाशा झाल्या नाहीत का? झाल्या. म्हणजे हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे, की काँग्रेसच्या काळात सुद्धा बदमाशा झाल्या. परंतु निवडणुकीच्या बदमाशा वाढवत ज्या पद्धतीने सगळी निवडणूक यंत्रणा हातात घ्यायची, न्यायालय हातात घ्यायचे आणि नवीन-नवीन प्रकारच्या चोरीचे माध्यमं काढायचे. हे जे झालेलं आहे त्याच्याबद्दल मग आता बोलायचं नाही का आपण? म्हणजे काँग्रेसनी त्यावेळेस काहीतरी केलं असेल म्हणून आत्ताच्या चुकांबद्दल बोलायचं नाही का आपण? बोलायला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे, की सरकार, सत्ता चालवणारे लोकं आणि यंत्रणांमधले बसलेले अधिकारी यांनी लोकशाहीप्रती आपण समर्पित आहोत ही भावना ठेवली पाहिजे. केवळ राजकीय पक्षाप्रती समर्पित असणारे लोकं आणि सत्ता लालसा सुटलेले लोकं हे आल्यामुळे या बदमाशा वाढत आहेत आणि शाई निघत नाही आहे. तर लोकशाही निघून चालली आहे का काय? असा प्रश्न निर्माण झाला. सर, या सगळ्यामध्ये अजूनही निवडणूक आयोगाच्या वतीनं कुठलंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये. त्यामुळे जाणून बुजून निवडणूक आयोग अशा पद्धतीच्या गोष्टी आधी होऊ देता आणि झाल्याच्या नंतर मग त्याच्यावरती अनेकदा रिॲक्ट होतं असं वाटतं. आणि आता मला काही जणांनी सांगितलं, की निवडणूक आयोगाच्या लोकांनी मान्य केलं, की बाबा शाई निघताना तरी दिसते. म्हणजे त्यांना दाखवलं काही जणांनी काढून, तेव्हा त्यांनी सांगितलं, "शाई निघताना दिसताय." मग तुमच्यासमोर ते दिसत असताना तुम्ही आधी तो प्रयोग का नाही करून पाहिला? साधं औषध आपण तयार करतो, तेव्हा सुद्धा आपण प्रयोगशाळेमध्ये चाचण्या करतो. माणसांच्या गंभीर आजारांवर आपण औषध तयार करतो, तेव्हा उंदीर, मांजरांवर त्या औषधाचे प्रयोग करून पाहतो. मग ह्या सगळ्या प्रयोगशाळांमध्ये लोकशाहीची प्रयोगशाळा तुम्हाला महत्त्वाचीच वाटत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काही चाचणी करायची नाही. तर कोणी ठरवलं हे असं अचानक, की या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मार्कर पेन वापरायचे कोणी ठरवलं? त्या माणसाचा शोध घ्यावा लागेल. तो माणूस लोकशाहीची चोरी करणारा आहे किंवा तो माणूस आणि त्याच्या मागे असणारी सगळी आयडिओलॉजी किंवा यंत्रणा ही चोरांची आहे आणि या चोरांचा छडा आपल्याला लावला पाहिजे. सर, असं जेव्हा कुठल्यातरी एखाद्या यंत्रणेकडून घडवलं जातं किंवा घडलंय त्यांच्याकडून, निवडणूक आयोगाकडून हा सगळा भोंगळ कारभार केला जातोय, यावरती निवडणूक आयोगाला आपण कशा पद्धतीने जाब विचारू शकतो सर्वसामान्य जनता म्हणून? आपण निवडणूक आयोगाला अनेक जाब विचारू शकतो. पण प्रश्न हा आहे, की त्यासाठी ते लोकशाहीप्रती समर्पित आहेत का? की ते पक्षाला वाहिलेले आहेत?
त्यामुळे आम्ही खूपदा प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. त्यांना निवडणूक आयोगाला किंवा न्यायालयामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी प्रश्न उपस्थित करतो. पण ऐकण्याची व्यवस्था ही कमजोर झालेली आहे. त्यामुळे लोकशाहीबद्दलच्या नाराजीचे सूर ऐकायचे नसतील, तर लोकशाही क्षीण करण्याचा हा जो कार्यक्रम आहे आणि मग निवडणुकीचा देखावा आहे, तो देखावापेक्षा दिखावा असं म्हणू आपण, तो अत्यंत वाईट आहे. निवडणूक आयोगाने तक्रारींची गंभीर दखल लोकांच्या घेतली पाहिजे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो, की प्रो पीपल गव्हर्नन्स हे आवश्यक आहे आणि तसा प्रकार आपल्याला होताना दिसत नाही. लोकशाहीसाठी काम करणारे आपण नोकरदार आहोत, ही भावना जर निघून गेली असेल आणि कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या वेठीला दावणीला बांधलेले हे नोकर झाले असतील, तर लोकशाहीची चिंता करायला पाहिजे. सर, कायदेशीर दृष्टिकोनातून या सगळ्याच्या विरोधात कुठे अपील केलं जाऊ शकतं? आता निवडणुका पार पडल्यानंतर, मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ज्या लोकांनी आता आक्षेप अर्ज दाखल केलेले आहेत, की अशा पद्धतीने हे निघणारी शाई असणारे मार्कर पेन वापरले गेले, तर निवडणुका झाल्यानंतर जेव्हा निवडणूक याचिका दाखल करण्यात येतील, तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. अनेक मुद्द्यांपैकी हा एक मुद्दा असू शकतो, की अपारदर्शकता आणि बेकायदेशीरता वाढवणारी मार्करची पद्धती जी आणली आहे ती चुकीची आहे. धन्यवाद सर. आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये आता अनेक जण आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने मार्करचा प्रयोग अचानक कुणी ठरवला, कुणाच्या निर्णयातून हे सगळं झालेलं आहे, असे प्रश्न उपस्थित केले जातात. या सगळ्यावरती निवडणूक आयोग नेमकं अधिकृत स्टेटमेंट काय देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर इंकचा वापर न करता मार्करचा वापर होत असल्यामुळे दुबार मतदान किंवा बोगस मतदान ज्या ठिकाणी होत असेल, अशा सगळ्याच गोष्टींना आळा घालण्याचं आव्हान सुद्धा आता स्थानिक प्रशासनावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.